हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपला बेत आहे पुरी आणि भाजी। सकाळच्या नाश्त्यासाठी पुरी आणि भाजी एक छान हेल्दी आणि टेस्टी असा ऑप्शन आहे। सध्या मुलांनाही सुट्ट्या आहेत शाळेला आणि रविवारी जर तुम्ही पुरी भाजीचा बेत केला तर तो छान हेल्दी आणि टेस्टी असा ऑप्शन असेल। तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात केलेली आहे। भाजी बनवण्यासाठी मी 4 बटाटे कुकरमध्ये घातलेले आहेत। पाणी घालून आपण त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। बटाटे आपल्याला भाजीसाठी अगदी मऊ आणि लवकर असे एकजीव होणारे असे शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण लगेचच गव्हाचं कणिक मळून घेत आहोत। अगदी साध्या पद्धतीने रोजच्या पोळ्यासाठी जसं आपण कणिक मळतो तसं आपण कणिक मळून इथे घेणार आहोत आणि कणिक मळून एका बाजूला आपण ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर लगेच आपण भाजीची तयारी करत आहोत। आपले बटाट्याच्या भाजीसाठी आपण इथे 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत। धने आपण भाजून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर आपण धने भाजून घेणार आहोत कढईमध्ये आणि ते छान असे थंड झाल्यावर आपण ते कुटून घेणार आहोत। धने आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि खलबत्त्यामध्ये आपण ते लगेचच कुटून घेणार आहोत आणि त्याची पावडर करून आपल्याला इथे घ्यायची आहे। धने आणि जिरे ह्याची पावडर जर तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये घातली ना तर बटाट्याच्या भाजीला फारच अप्रतिम अशी चव येते। त्यामुळे मी हे धने छान असे ओबडधोबड क्रश करून घ्यायचे आहेत। जास्त बारीक पावडर करायची गरज नाही। इथे आपले धने छान क्रश करून घेतल्यानंतर भाजीसाठी मी एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेत आहे। कांदा अगदी पातळ असा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे। त्यामुळे ना तो कांदा व्यवस्थित भाजीमध्ये एकजीव होतो आणि भाजीला देखील छान अशी चव येते। तुम्ही पाहू शकता एकदम पातळ स्लाइसमध्ये मी असा कांदा कट करून घेतलेला आहे। भाजीची क्वांटिटी जशी असेल तसे तुम्ही कांद्याचा वापर करू शकता। मी एकच कांदा कट केलेला आहे। त्यानंतर आपण लगेचच भाजीची फोडणी करून घेत आहोत। फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई तापली की आपण त्यामध्ये गरजेनुसार तेल घालत आहोत आणि अर्धा चमचा मी फोडणीसाठी मोहरी देखील इथे घालत आहे। मोहरी ही अवश्य घाला, कारण बटाट्याची भाजी आहे तर मोहरीची फोडणी गरजेचीच आहे। तर फोडणी करत असताना मोहरी तडतडली की आपण लगेच स्लाइस कांदा त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा सोनेरी रंगाचा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या घालणार आहोत। मी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे। हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरची जर तुम्ही या भाजीच्या फोडणीसाठी वापरली तर भाजी छान अशी वेगळ्या टेस्टची आणि चविष्ट अशी बनते। तर तुम्ही डोश्यासाठी देखील अशी भाजी बनवू शकता आणि पुरीच्या भाजीसाठी देखील तुम्ही अशी भाजी ट्राय करून पहा। तर आपले बटाटे इथे शिजलेले आहेत। बटाटे आपण एका बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपण ते सोलून घेणार आहोत। एकानंतर एक मी इथे बटाटे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण ते सोलत आहोत आणि आपली फोडणी एका बाजूला तयार होत आहे। फोडणीचा कांदा आणि मिरची एकीकडे तयार होत असताना आपले बटाटे इथे सोलून तयार झालेले आहेत। ते आपण त्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा मिरचीसोबत आपण हे परतून घेणार आहोत। फोडणी परतत असतानाच आपण त्यामध्ये धनेपूड जी आपण कुट करून घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि जिरेपूड देखील आपण ह्यामध्ये घालणार आहोत। धनेपूड आणि जिरेपूड, हळद हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार आपण मीठ घालत आहोत आणि भाजी आपण परतून घेणार आहोत। त्या अगोदर इथे मी कोथिंबीर घेतलेली होती, ती देखील धुवून कट करून घेतलेली आहे आणि ती देखील आपण भाजीमध्ये घालून घ्यायची आहे। व्यवस्थित सर्व मसाले कोथिंबीर भाजीबरोबर एकत्रित करून आपण एकजीव करून घ्यायची आहे आणि 5 मिनिटं आपण वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। शिजवून घेण्यापेक्षा आपण ती एकजीव होण्यासाठी झाकून ठेवायची आहे, कारण सर्व मसाले मीठ हे एकजीव व्हायला आपण भाजी ही झाकून ठेवायची आहे। बटाटे तर ऑलरेडी शिजलेलेच आहेत। तर आपण लगेचच आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि आपण लगेचच इथे पुऱ्या बनवून घेणार आहोत।
तर पुऱ्यांचं पीठ आपण अगोदरच मळून एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि आपण लगेचच पुऱ्या बनवणार आहोत. भाजी तयार झालेली आहे आणि आपण पुरीसाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापत आहे आणि आपण पुऱ्या लाटून घेत आहोत. पिठाचा एक उंडा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल लावून मी घडी केलेलं आहे आणि गोल अशा आकाराची आपण पोळी लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जाडसर अशी पोळी आपण इथे लाटून घ्यायची आहे. जाडसर पोळी लाटून झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने त्या पोळीचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. ही पुरी थोडी वेगळी आहे, कारण आपण सहसा गोल आकाराची पुरी करतो, पण जर तुम्हाला घाई असेल आणि झटपट पुऱ्या बनवायच्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे पुरी बनवू शकता. सुरीच्या साहाय्याने आपल्या पोळीचे 4 तुकडे आपण करून घेतलेले आहेत आणि ते आपण एकानंतर एक तेलावर तळून घेत आहोत. साधं कणिक असलं तरी पुरी छान अशी फुगून टम्म झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कोणत्याही प्रकारचा मैदा किंवा रवा न वापरता आपण ह्या पुऱ्या इथे तळून घेत आहोत. अगदी साध्या पिठाच्या आपल्या ह्या पुऱ्या तयार होत आहेत. तर एकानंतर एक सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि आपली पुरी आणि भाजी असा हा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, अगदी साधी आणि सोपी आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं जे चॅनल आहे वी ऑल फूडीज याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरच्या अशा पुऱ्या इथे माझ्या छान तयार झालेल्या आहेत. पुरी, भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि जर तुम्हाला त्यासोबत चहा हवा असेल तर चहा, असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीत.